मित्रहो नमस्कार. पूर्वीची माणसं असे एक म्हणायची की पाणी, वारा आणि अग्नी या तीन गोष्टीपासून कायम सावध राहा. या तीन गोष्टी भडकल्या तर आपलं काय होईल माहिती नाही. त्यामुळे या तिन्ही गोष्टीपासून सावध राहा. म्हणजे अशिक्षित राहा असं नव्हे, पुरेसे साक्षर राहा. पण या तिन्ही गोष्टीशी कधी खेळू नका. ती खेळण्याची साधनं नाही आहेत. तसंच मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला एक अशा गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं जातो. आगीशी खेळा, वाऱ्याशी खेळा, पाण्याशी खेळा. या गोष्टी ज्या मित्र आहेत ना, त्या जीवावर बेतणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्या गोष्टी जर नाही केलं तरी आपल्याला काय फार फरक पडतो का आयुष्यात? तर नाही पडत. मग आपलं एवढं देवानं जे सुंदर आयुष्य दिलं आहे, तर ते सुंदर आयुष्य आपण जगायचं सोडून ह्या नसत्या फांद्यात आपण पडा कशाला? मित्रहो, हा व्हिडिओ मी काय करतो आहे, कसल्या विषयावरचा व्हिडिओ आहे आणि तो का करतो आहे हे तुम्हाला सांगतो आता लगेचच. मित्रहो, काही दिवसांपूर्वी तुम्ही बातमी ऐकला असाल मीडियावर, सोशल मीडियावर. रत्नागिरीची वेदा सरपरे नावाची 21 महिन्यांची एक छोटी मुलगी, या छोट्या मुलीनं पोहण्यामध्ये 100 मीटर अंतर हे काही मिनिटात म्हणजे 10 मिनिटामध्ये पोहून एक नवीन विक्रम स्थापन केला आहे. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली आहे. बघा, 1 वर्ष आणि 9 महिने म्हणजे एकूण 21 महिने वयाची ही चिमुकली. तुम्ही या मुलीचे जर व्हिडिओ पाहिलेत तर तिला असं टेबलावरून असं खाली पाण्यात जलतरण जो तलाव असतो त्याच्यामध्ये ढकललं जातं आणि मग ती मुलगी पोहायला लागते. मित्रहो, पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लहान मुलांचा मेंदू असतो तर तो खूप आपल्या तुलनेत तो वेगवान असतो. वेगवान म्हणण्यापेक्षा तो खूप तल्लख असतो. लहान मुलांना जे त्या लहान वयात शिकवता ते तो लगेचच ॲक्सेप्ट करतो, आचरणात आणतो आणि ते आयुष्यभर लक्षात ठेवतो. म्हणून असं म्हणतात की लहान मुलांना लहान असतानाच संस्कार दिले पाहिजेत. पण मित्रांनो, सध्याच्या पालक संस्कार देणं विसरलं आहे आणि या नको त्या गोष्टीमध्ये मुलांना गुंतवून ठेवतात. आपल्या मुलाला शिकलं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. अरे, तुमच्या अपेक्षा किती? आता ह्याच गोष्टीकडे आपण येऊया. छोटं मूल ज्याला आम्ही पाण्यात जाण्यापासून सुद्धा रोखतो. का रोखतो? तर ते पाण्यातून त्या मुलाला सर्दी होऊ शकते वगैरे. सर्दीमधला जो कप असतो, नंतर खोकला तो असा झाला, सुकला आणि तो जर छातीमध्ये कप झाला तर मूल दगावू सुद्धा शकतं. एवढं आपण मुलाला जपतो आणि हे आईवडील काय करतायत तर मुलाला जलतरण शिकवत आहेत एवढ्या छोट्या वयात. आता केवढी मोठी आपत्ती येणार आहे त्या छोट्या मुलीवर की तिला हे असल्या गोष्टी शिकवायला हव्यात. आणि महत्त्वाचं म्हणजे मीडियासुद्धा त्याला उत्तेजन देते. मीडियासुद्धा एवढी अशिक्षित झालेली आहे की कशाला उत्तेजन द्यावं, कशाची वाहवा करावी आणि कशाच्या बाबतीत साक्षर मीडियानं समाजाला करावं, हे सगळं ठरवण्याची गरज आहे. मुलगी किंवा मुलगा हे तुमची अपत्यच आहेत. ती अपत्य कशी वाढवावीत, काय करावं हे तुम्हीच ठरवणं इतपत ठीक आहे. पण कधीतरी त्या मुलाचा तरी विचार करा. तुमचं हाडामासाचं मूल आहे, त्याचा कधीतरी विचार करा की त्याच्या मेंदूवर केवढा मोठा ताण असेल. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघताय एक मान्सून टुरिझम उदयाला येतं आहे. मान्सून टुरिझम म्हणजे काय असतं माहिती आहे का? एका प्रचंड उंचावरून पडणाऱ्या धबधब्याखाली मनसोक्त आंघोळ करायची. अगदी लेडीज, जेंट्स सगळे एकत्र आंघोळ करताना, सामूहिक स्नान करताना तुम्हाला दिसतील. मोठा आनंद लुटतात आणि त्या पर्यटनाची एवढी जाहिरात होते की काय विचारू नका. मीडियासुद्धा रंगवते त्याला की बाबा कृषी पर्यटन वाढलं, मान्सून पर्यटन वाढलं वगैरे वगैरे. मला एक कळत नाही मित्रांनो, पाणी, बर्फ हे जर तुमच्या डोक्यावर आदळले ना तर तुमच्या डोक्यावर आदळलेल्या दगडापेक्षा सुद्धा खूप वेशानं ते आदळले जातात. पाणी जर तुमच्या डोक्यावर आदळलं तर त्याचा वेग तुमच्या मेंदूला हानी पोहोचू शकतो. एवढ्या उंचावरून पडणारं तुमच्या डोक्यावर पाणी धबधब्याच्या रूपानं
ते पाणी तुमच्या डोक्यावर पडतं तर मेंदूला किती धक्का पोचत असेल एक तुम्ही इमॅजिन करा. आणि एक असं म्हणा, असं एक लक्षात घ्या, वरून येणाऱ्या पाण्यातून एखादा दगड आला वाहत आणि तो तुमच्या डोक्यावर पडला तर ते केवढ्याला पडेल. पण या गोष्टीचा कोणीही विचार करीत नाही. आनंद लुटायचा. अरे कसला आनंद त्या धबधब्याखाली. घरी शॉवर असतो, तोही धबधबाच आहे ना. बरं, एखादा छोटासा धबधबा बघा, त्याच्याखाली जा. तुम्हाला एवढंच जर घरी पाणी नाही तुमच्या आंघोळीला तर धबधब्याखाली जात आहे आंघोळीला तर ते करा. या सगळ्या गोष्टी आपण एक क्षुल्लकपणाने घेतो, क्षुल्लकपणाने. आणि मित्रांनो, परत आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया की छोट्या मुलांना तुम्ही वाढवा, त्यांना काही काही गोष्टी शिकवा. पण आपण आयुष्यात काय केलं त्या वयात असताना याचंसुद्धा जाण ठेवा. मला मान्य आहे स्पर्धा आहे, पूर्वीच्या काळात स्पर्धा एवढी नव्हती, हे मला मान्य आहे. पण स्पर्धा एवढीसुद्धा वाढली नाही हो की जी तुम्ही तुमच्या मुलाच्या जीवावर बेतणारी अशी तुम्ही गुंतवणूक करताय की ह्या क्लासला घाल. म्हणजे त्या मुलांचा दिवस जो पहाटे 6:30 सुरू होतो तो डायरेक्ट संध्याकाळी संपतो. मूल 7 वाजता शाळेत जातं, 7 वाजता शाळेतून म्हणजे 12-12:30 शाळेतून आलं की जेवलं. त्याला विश्रांतीसुद्धा नाही बरं. आई मस्त घरी रेस्ट करीत असते एकदम. एवढी कामं केली की तिला खूप थकवा येतो. मग ती दुपारी झोपणार आणि तिची मुलगी किंवा मुलगा जो असेल छोटा, एक 3-4 वर्षाचा, तो सकाळी जाणार शाळेमध्ये. शाळेनंतर आल्यानंतर घरी जेवला की अर्धा 1 तास घरी रेस्ट घेतली की जाणार दुसऱ्या क्लासला. तिकडून आला की मग जाणार तिसऱ्या क्लासला. अरे काय चालवलं आहे, काय चालवलं आहे. त्याची 30-35शीतली आई तिला विश्रांती कळते की आपण विश्रांती घेतली पाहिजे. तिला असं वाटत नाही बरं की आपण पोहायला शिकलं पाहिजे, आपण काय अनेक शिकलं पाहिजे, हे तिला वाटत नाही. का तर म्हणते ती माझं आयुष्य गेलं निघून, आता काय शिकून करू. आणि त्या छोट्या मुलीला म्हणजे ह्या त्या सरपरे फॅमिलीबद्दल मी बोलत नाही, एक कॉमन आईबद्दल बोलतो आहे, कॉमन. कारण सरपरेची आई माझ्या माहितीप्रमाणे तिलाही पोहता येतं. एक कॉमन सगळ्या पालकांबद्दल बोलतो आहे. आपण कळलं पाहिजे की आपण या गोष्टी शिकत नाही आहोत. आपल्याला खरी गरज आहे. त्या मुलीचं जे आहे ना, त्याचं खूप अजून वय बघायचं आहे ना. त्यांना पुढे गुंतवा ना तुम्ही. मी असं म्हणत नाही की त्यांना काही शिकवू नका, पण त्यांचा मेंदू काय काय गोष्टी सेव्ह करू येईल. आणि तो आता जर थकवलेत मेंदू तर त्याचा पुढचा कसा मेंदू तल्लख होईल. मेंदू काय म्हणतात तो विकसित होत असताना त्याच्यावर या जडणघडण केली पाहिजे, मला मान्य आहे. पण ती जडणघडण किती केली पाहिजे याला कुठेतरी सीमा असायला हवी ना. कॉम्प्युटरची हार्ड डिस्क जी असते ना मित्रांनो, ती कॉम्प्युटरची हार्ड डिस्क, त्याच्यावर ठराविक एवढा तुम्ही मॅटर किंवा ठराविक फाईल्स तुम्ही लोड केल्यात की त्याच्या पुढचं ते घेत नाही. ती हार्ड डिस्क फुल झाली की त्याच्या पुढचं काहीच घेत नाही ती. मेंदूचं तसं आहे हो. माणसाच्या मेंदूचा किंवा माणसाच्या शरीराचा अभ्यास करून कॉम्प्युटर बनला, हे लक्षात ठेवा. आणि त्या कधी कॉम्प्युटर तुम्ही बघताना त्या कॉम्प्युटरपासून काही गोष्टी शिका. हार्ड डिस्क फुल झाल्यानंतर ती गोष्ट, इतर गोष्टी त्याच्यावर सेव्ह होत नाहीत कॉम्प्युटरवर. तसं मला काय म्हणायचं आहे, तुमच्या मुलीचा मेंदू जो आहे ना, तो थोडाफार विकसित होऊ द्या. मग त्याला हळूहळू एक गोष्टी शिकवा. त्या मुलीची तब्येत जाणा. सध्या त्या गोष्टीकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. 8-9 वर्षाच्या वेळी तुम्ही एखादी गोष्ट एक तातडीची आहे त्याला शिकली पाहिजे तर ती गोष्ट शिकवणं ठीक आहे. पण हे काय, कुठे ह्या क्लासला जा, त्या क्लासला जा, त्याला कधीतरी खेळू बागडू द्या. आपण तर म्हटलं की बालपणीचा काळ सुखाचा. त्या बालपणीचा काळ सुखाचा असं कधी म्हणजे काय असतं सुख, त्यांना कळेल का हो. त्यांना खेळू द्या, बागडू द्या, मस्ती करू द्या. पूर्वीच्या काळात आपण किती मस्ती केली. गावच्या गाव पालता घालायचो उन्हाळक्या करीत. मला मान्य आहे, मी बऱ्याच एकदा म्हणतो की आताचं स्पर्धात्मक युग आहे, पण ते एवढं पण स्पर्धात्मक युग नाही. आज टपोरी पोरंसुद्धा आजच्या काळातसुद्धा पुढे जातात. उलट पूर्वीच्या काळातल्या लोकांना संघर्ष करावा लागत होता. आज अनेक प्लॅटफॉर्म तुम्हाला उभे आहेत, अनेक प्लॅटफॉर्म तुमच्यासमोर उभे आहेत की तुम्ही तुमचं हुशारी दाखवा, तुमची कला दाखवा आणि पुढे चला. आम्ही तुमच्यावर नोटा फेकायला तयार आहोत. जग तुम्हाला बरोबर जगवतं, फक्त तुमच्याकडे ती कला पाहिजे. त्यामुळे स्पर्धेचा एवढा पण बाहू करू नका की जेणेकरून मुलाचं बालपण हे धोक्यात येईल. मूल तुमचंच आहे, कसं वाढवायचं हे तुम्हीच ठरवायचं आहे. पण माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, मुलाचं वय जाणा, मुलाची तब्येत महत्त्वाची आहे. कारण
अनेक पालक असे आहेत ज्यांना मूल होत नाही. देवाची भक्ती करून डॉक्टरी ट्रीटमेंट घेऊनसुद्धा त्यांच्या नशिबात मूल होत नाही. त्यांना दत्तक पण मिळत नाही मूल. तुम्हाला दत्तक घेणं ही प्रोसेस पण केवढी अवघड आहे माहिती आहे. तरीसुद्धा त्यांना मूल मिळत नाही. असे अनेक पालक मुलांसाठी आसुसलेले आहेत. तुम्हाला मूल नावाची संपत्ती देवानं प्रदान केलेली आहे, तर तिला व्यवस्थित वाढवा. तिला बालपणी काय म्हणतात ते व्यवस्थित घालवू द्या, ऐशारामात मस्त्या करून. प्लस अभ्यास पण द्या. मी असं म्हणत नाही की त्यांना त्याच्यापासून दूर ठेवा, अभ्यास पण द्या. पूर्वीच्या काळात मित्रांनो 7व्या वर्षी आपण पहिल्यांदा शाळेत पाऊल ठेवायचो. 7व्या वर्षी. त्यावेळी बालवाडी नव्हती, अंगणवाडी नव्हती की काही नव्हतं. पण त्यावेळी आपण 7व्या वर्षी पाऊल ठेवायचो. त्यावेळी या गोष्टी नव्हत्या. प्रायमरी के जी, ज्युनियर के जी आणि काय होतं ते त्यावेळी काहीच नव्हतं. 7 वर्ष झाली की शाळेतली पहिली पायरी आपण चढायचो. आजच्या काळामध्ये 3 वर्षाचं मूल झालं की चला प्ले ग्रुपला टाकलं. हे ठीक आहे, इतपत तुम्ही केलात ना, बालपण त्यांचं घेतलात ना हिरावून एवढं असं, मग बाकीच्या गोष्टी कशाला हिरावून घेता? त्याला जगू द्या. तुम्ही पालक आहात आणि त्याला जन्म दिलात म्हणून काय त्याच्यावर उपकार केलात जन्म देऊन? आणि ते एवढे उपकार केलात का की त्याचं बालपण हिरावून घेतलाच, नंतर काय म्हणतात ते त्याचे खेळण्या बागडण्याचं वय आहे ते सगळं हिरावून घेतलात. कशाला एवढ्या गोष्टी मोठ्या लादता? बरं त्याला आणि ऐकून दाखवतं त्या, आम्ही एवढं तुझ्यासाठी खर्च करतो, तेवढं करतं. त्यानं सांगितलं नव्हतं, त्यानं आमंत्रण दिलं नव्हतं तुम्हाला की त्याला जन्म द्या. तो बाळ जन्माला येण्यासाठी तुम्ही काहीतरी खटाटोप करा. कशाला या गोष्टी करतात पालकांनो? कधीतरी स्वतःचं मूल आहे तर स्वतःचं मूल असल्यासारखंच त्याला वागवा, त्याचे लाड करा. लाडानं बिघडू देऊ नका, पण इतके पण लाड कमी करू नका की ते मूल तुमच्या सवतीचं आहे असं वाटेल. माझी कळकळीची विनंती आहे, त्याचं बालपण धोक्यात आणू नका. मित्र, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा. आणि वेदा सरपरे नावाच्या मुलीला एवढ्या वयात जे जलतरणला घातलं आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं ते सुद्धा नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.